जयंती काल सबंध भारतभरामध्ये आपण साजरी केली ते शहीद आजम भगतसिंग यांच्या चिरंतन स्मृतींना त्रिवार वंदन करतो। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं सन्माननीय प्रज्ञामंच या प्रज्ञामंचाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय वखरे सर, फेसबुकवरनं मी ज्यांच्या सहवासात गेले अनेक वर्ष आहेत ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय विजय सर, आदरणीय बंडूभाऊ क्षीरसागर सर, जिल्हा ग्रंथालय संघाचे सन्माननीय अध्यक्ष, या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, या प्रांगणामध्ये उपस्थित शहीद आजम भगतसिंग आणि तमाम क्रांतिकारकांच्या क्रांती कार्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना, उपस्थित सर्व विद्याव्यासंगी शिक्षक शिक्षिका आणि माझ्या समक्ष बसलेल्या भावी जगाच्या नव्या युगाच्या दमदार शिलेदारांनो, तुम्हा सर्वांना प्रवीणचा सलाम, प्रणाम, नमस्कार। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शहीद आजम भगतसिंग यांच्या जयंतीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो। आभाळ परत आकाशात आलेला आहे, सूर्य अस्ताला जातो आहे आणि सूर्य अस्ताला जात असताना खुजा माणसांच्या सावल्या मोठ्या होत असतात। बुटके असतात ना, बुटके, या बुटक्या लोकांच्या सावल्या सुद्धा मोठ्या दिसायला लागतात। आज भारतात वर्तमान परिप्रेक्षामध्ये अशाच खुजा माणसांच्या सावल्या मोठ्या पडायला लागलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण वावरत आहोत की ज्या परिस्थितीमध्ये मूल्य माना टाकून मरत आहेत आणि मूल्य माना टाकून मरत असताना संस्कारक्षम पिढी निर्माण झाली पाहिजे, यासाठी पदोपद विचारांची रुजवण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि विचारांचे संस्कार तुमच्या काळजावरती व्हावेत, या विचारांची रुजवण तुमच्या काळजामध्ये व्हावी याकरता म्हणून वखरे सरांनी, या संस्थेतल्या लोकांनी जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, जो पुढाकार घेतला आहे, त्याबद्दल मी खरंच आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सर्व संयोजक यांचे मनापासून अभिनंदन करतो, कारण मूल्य माना टाकून मरतायत। मला कल्पना आहे तुम्ही ज्या विद्यार्थी दशेमध्ये आहात त्या विद्यार्थी दशेमधून मी सुद्धा गेलेलो आहे। 4 वाजलेले आहेत, 5 वाजता बाहेरगावच्या मानव विकास मिशनच्या बसेस येणार आहेत, खेड्यावरच्या मुलांना जायचं आहे, 4:30च्या नंतर आपल्याला घरी एकदा केव्हा जातो, लॉंग बेल केव्हा होते, या सगळ्या गोष्टींची चाहूल आपल्याला लागलेली असते आणि अगदी कल्लोळ करत आपण बाहेर पडत असतो। पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणेच मूल्य माना टाकून मरत आहेत। अत्यंत भयावह परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण चाललेलो आहोत आणि अशा भयावह परिस्थितीमध्ये आज आपण जाणीवपूर्वक जर असे प्रयत्न केले नाही तर येणारा काळ हा अत्यंत भयानक आहे। तुम्ही जेन झी जनरेशन आहात, AI चॅट जीपीटीच्या कालखंडामध्ये जन्माला आलेले जनरेशन आहात आणि त्यामुळे तुमचा धोका तर त्याही पलीकडचा आहे। किमान आम्हाला पुस्तकाचा गंध घेता आला, किमान आम्हाला ग्रंथालयामध्ये जाऊन बसता आलं, किमान आम्हाला पुस्तकांच्या पानावरनं आमच्या आयुष्याचा प्रवास करता आला। पण तुम्ही आता गुरुर गुगल, गुरुर म्हणजे ते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू तुम्ही विसरलेत। तुमचा गुरु आता फक्त गुगल आहे, परप्लेक्सिटी आहे, AI आहे, चॅट जीपीटी आहे आणि त्या अशा कालखंडामध्ये तुम्ही वावरत आहात की ज्या कालखंडामध्ये माणसांचा सहवास तुमच्यापासून दूर चाललेला आहे, मूल्य मरतायत। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं फार सुंदर म्हणतात, मी तुम्हाला म्हटलं भावी जगाचे नव्या युगाचे दमदार शिरेदार आहात तुम्ही, ते या करता म्हटलं, बाबासाहेब म्हणतात कि जो कौम अपने इतिहास को भूल जाती वो कौम अपना इतिहास और वर्तमान नहीं बना सकती। म्हणजे जो समाज, जी मुलं, जी विद्यार्थी स्वतःचा इतिहास विसरतात ती स्वतःचं वर्तमान आणि भविष्य कधीच घडू शकत नाही। असा इतिहास अत्यंत तेजस्वी, गौरवशाली, तेजपुंज, ओजस्वी, पराक्रमाचा, शौर्याचा असेल। भगतसिंगांचा इतिहास प्रचंड मोठा शौर्याचा इतिहास आहे, परंतु त्या इतिहासाचे वाहक, त्या इतिहासाला समजून घेणारी लोक ही जर करंटी जन्माला आली, करंटी, तर तो समाज सुद्धा गुलामीला अत्यंत लायक असतो। आज आम्ही मानसिक गुलामगिरीमध्ये आहोत, आम्ही सांस्कृतिक गुलामगिरीमध्ये आहोत, धार्मिक गुलामगिरीमध्ये आहोत, परंतु या गुलामगिरीची आम्हाला जाणीवच नाहीये आणि त्या गुलामगिरीमध्ये माहितीये तुम्हाला, डुक्कर असतं, डुक्कर, त्याला त्या नाल्यातनं कितीही बाहेर काढा पण त्याला नाला म्हणजे स्वर्ग वाटायला लागतो। तो काही त्याला स्वच्छ साबणाने आंघोळ घाला पण तू जाऊन कुठे मरणार, नालीत, मोरीमध्ये जाऊन मरणार, कारण त्या घाणीमध्ये त्याला सर्वस्व वाटायला लागतं, तिथेच त्याला सुख मिळायला लागतं, त्याला वास्तविक जगाची कल्पना नसते। वास्तविक जगाची कल्पना देण्याकरता या महापुरुषांच्या, ज्या ज्या महापुरुषांनी तुम्हाला सर्वांकरता एवढ्या खस्ता घालल्या, त्या सर्वांच्या जयंत्या पुण्यतिथ्या, मग फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्या म्हणजे प्रतिमांची पूजा करायची का? त्याच समाजाचा विकास होत असतो, त्याच मुलांचा विकास होत असतो, त्याच मुलींचा विकास होत असतो, जो समाज, जी मुलं, जी विद्यार्थी, जी नागरिक व्यक्तीपेक्षा व्यक्तित्वाची, माणसापेक्षा माणुसकीची आणि चित्रापेक्षा चरित्राची पूजा करतात, चरित्राची पूजा करतात। मग भगतसिंगांचं चरित्र आपल्यापैकी कित्येक जणांनी वाचलं? अजिबात नाही, मला माहिती आहे, कारण माझ्याही शाळेत 2100 मुलं आहेत
आणि वारंवार प्रत्येक जयंती पुण्यतिथीला घशाला कोरट पर्यंत मुलांना आम्ही सांगतोय, जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय. शनिवार आनंददायी शनिवार तर आम्ही कंपल्सरी करून टाकलाय की या दिवशी ही पुस्तकं वाचायची आणि त्यावरती आम्ही सोमवारी शुक्रवारी पीटीच्या तासाला प्रश्न विचारणार, कारण वाचनाचे संस्कार आमच्यामधनं लोप पावत चाललेले आहे. आज आपण अशा एका युवकाची जयंती साजरी करण्याकरता या ठिकाणी जमलेलो आहोत मित्रांनो, की अत्यंत शौर्याचा इतिहास, तुमच्या आमच्या धमन्यातली रग आणि काळजातली धग जागृत करण्याचं सामर्थ्य भगतसिंगांच्या जीवनचरित्रामध्ये आहे. किती वर्ष आयुष्य जगावं भगतसिंगांनी, किती वर्षाचं आयुष्य भगतसिंगांच्या वाट्याला यावं. पुरं 23.5 वर्ष, म्हणजे 23 वर्ष 5 महिने 24 दिवस, 23.5 वर्ष सुद्धा भगतसिंग जगलेले नाहीयेत. भगतसिंग मेलेत 1931 ला त्यांना फासावर लटकवण्यात आलं. आज जवळजवळ 100 वर्ष होत आहेत, परंतु अजूनही भगतसिंगांचं तैलचित्र बघितलं, भगतसिंगांचा चित्रपट बघितला, भगतसिंगांची ऑटोबायोग्राफी जीवनचरित्र वाचलं की तुम्हा आम्हा सर्वांचं स्फुल्लिंग चेततं. एवढं सामर्थ्य 23.5 वर्षाच्या आयुष्यामध्ये भगतसिंगांनी कसं निर्माण केलं, काय सामर्थ्य होतं भगतसिंगांमध्ये, कशा प्रकारे विद्यार्थी अवस्था होती. तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून मी तुम्हाला भगतसिंगांची विद्यार्थी अवस्था सांगणार. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, भगतसिंगांचा जन्म झालेला आहे बंगा नावाचं छोटंसं गाव होतं, छोटंसं लायलापूर नावाचा डिस्ट्रिक्ट आहे, जो आता पाकिस्तानचा भाग आहे, तो भारतात नाहीये. भारत पाकिस्तानची फाळणी झाली 1947 ला आणि भगतसिंगांचं जन्मगाव पाकिस्तानमध्ये गेलं. बंगा नावाच्या छोट्याशा गावामध्ये 1ली ते 3री पर्यंत शाळा आहे. 4थ्या वर्गामध्ये माझा मुलगा शिकला पाहिजे, त्याचं शिक्षण थांबता कामा नये. आमच्या डोक्यामध्ये जे कोंबलं जातं ना की आझादी सिर्फ बंदुकीवर गोले ताणणे से दारू गोळा, म्हणजे ज्याला आपण बारूद म्हणतो, त्याच्याच माध्यमातून भगतसिंगांची जयंती आणि पुण्यतिथी आली की मला, महात्मा गांधींची जयंती आणि पुण्यतिथी आली की जाणीवपूर्वक आमच्या सारख्याला मेसेज केले जातात, गले को फांसी का फंदा लटकाना पड़ता है तब जाके आजादी मिलती है, यूं ही चरखा चलाने से थोडी ना आजादी मिलती है. कॉन्फ्लिक्ट तयार केले जातात, आमच्यामध्ये विद्वेष निर्माण केला जातो. दोन्ही आमच्या आयकॉन आहेत, महात्मा गांधी आणि शहीद आझम भगतसिंग. जाणीवपूर्वक भगतसिंग आमचा, महात्मा गांधी तुमचा, महात्मा गांधी आमचा, भगतसिंग तुमचा. अरे हे परस्पर पूरक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सरदार वल्लभभाई पटेल असेल, पंडित जवाहरलाल नेहरू असेल, नेताजी सुभाषचंद्र बोस असेल, शहीद आझम भगतसिंग, राजगुरू सुखदेव अशफाकुल्ला खानांपासून ही सगळी माणसं एकाच ध्येयाने वेळी झालेली माणसं होती. मार्ग वेगवेगळी होती पण परस्परांना पूरक होती, परस्परांना मदत करणारी मार्ग होती. पण जाणीवपूर्वक आमच्या डोक्यामध्ये विषवल्ली पेलल्या जात आहे. भगतसिंगांचं बालपण कसं होतं, म्हणजे बंगा नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये भगतसिंगांचा जन्म झाला आणि भगतसिंगांचे आजोबा करणसिंग, त्यांना वाटायचं की माझा पोरगा शिकला पाहिजे. आणि भगतसिंगांनी सुद्धा मृत्यूच्या अंतक्षयपर्यंत सांगितलेलं आहे. आपल्या आजोबांना सांगायचे. अजित सिंग नावाचे त्यांचे काका आहे, जे लाला लजपतराय यांचे मित्र आहे. लाला लजपतरायांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे, लाल बाल पाल, आम्ही लहानपणी ऐकायचो. लाल बाल पाल माहिती आहे तुम्हाला, जहाल गटाचं नेतृत्व करणारे लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढणारे भगतसिंगांचे काका अजित सिंग, भगतसिंगांचे आजोबा, भगतसिंगांचे वडील सवर्ण सिंग, भगतसिंगांचे दुसरे काका किसन सिंग वडील आणि दुसरे काका सवर्ण सिंग, या सर्वांना भगतसिंग म्हणतायत की तलवार आणि बंदुकीच्या सहाऱ्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही. तलवारीच्या धारेवरती विचार घासावे लागतील, शब्द तासावे लागतील, विचारांनी समाजाला प्रबुद्ध करावं लागेल आणि म्हणून तुम्ही गांधींनी दाखवलेल्या मार्गावरती चाला, भगतसिंग म्हणतायत. परंतु त्याच भगतसिंगांची जयंती आली की व्हॉट्सअपवरती आमच्या मेसेजेस फिरतात की गांधी की वजह से थोड़ी ना आजादी मिली है, भगतसिंग ने गले में फांस डाला था, फांसी को चुमा था, तब जाके आजादी मिली है, भगतसिंग राजगुरू सुखदेव ने. तर बांधवांनो, सांगायचं तात्पर्य भगतसिंग आणि गांधींचे दिशा एकच होत्या. भगतसिंगांचा जन्म बंगा या गावामध्ये झाला. आजोबांना वाटायचं मुलगा शिकला पाहिजे आणि म्हणून बंगा या ठिकाणावर ना लाहोरला भगतसिंगांना ठेवण्यात आलं. 4थ्या वर्गापासून हॉस्टेलमध्ये ठेवला जात होता भगतसिंगांना. आणि भगतसिंग ज्यावेळेस हॉस्टेलमध्ये, वाचनाचं वेळ कसं असलं पाहिजे, इयत्ता 7व्या वर्गामध्ये जातपर्यंत भगतसिंगांनी जगभरातल्या 200 पेक्षा जास्त क्रांतिकारकांच्या ऑटोबायोग्राफीज, जीवनचरित्र वाचून काढलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना वाचून काढलंय, छत्रपती संभाजी महाराजांना वाचून काढलेलं आहे. भगतसिंग आपला आदर्श शिवाजी महाराजांमध्ये शोधतायत आणि म्हणून जिस चोले को पहन शिवाजी खेले अपने जान पे, हा नारा भगतसिंगच्या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रामप्रसाद बिस्मिल्ल जे गाणं लिहिलं ना, त्याच्यामध्ये आपल्याला गाण्यामध्ये ते पाहायला मिळतं. आपल्याला भगतसिंगांच्या नाऱ्यामध्ये जिस चोले को पहन शिवाजी खेले अपने, जगभरातल्या 200 पेक्षा क्रांतिकारकांच्या ऑटोबायोग्राफी 7व्या वर्गात जातपर्यंत आम्हाला नांदा लावावा लागतो. आई बाबा आपल्याला रागवत राहतात, बाळा वाचणार आहे, बाळा वाचणार आहे, पण आपण मोबाईलवर पडीत पडलेलो आहोत. आमच्या आयकॉन बदललेले आहेत सर. इतकी भयावह परिस्थिती. आमच्या मुलांना जर विचारलं की तुझा आदर्श कोण आहे, तर तो टायगर श्रॉफचं नाव घेतो. त्याला जर विचारलं तुझा आवडता हिरो कोण आहे, त्याला भगतसिंग, राजगुरू सुखदेव, अशफाकुल्ला खान, बाबू गेनू, चंद्रशेखर आझाद यांची नाव नाही आठवत. तो म्हणतो माझा आदर्श कोण आहे, ऋतिक रोशन, अजय देवगण.
सलमान खानचं लग्न झालं का रे? माहितीये तुम्हाला. पण शहीद आझम भगतसिंगांचं लग्न झालं होतं का? नाही झालं होतं. तुम्हाला सगळं माहिती आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे. आमचे आयकॉनच बदललेले आहेत. आमचे आयकॉन कोण आहे माहितीये तुम्हाला? तो अजय देवगण, तो ऋतिक रोशन, तो अक्षय कुमार, जो करोडो रुपये तुमच्या आमच्या भरोश्यावरती कमावतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईल ओपन केला की काय सांगतो तुम्हाला? जंगली रमी पे आओ ना महाराज म्हणतो की नाही? आणि बोलो बोलो जुबा, सगळं माहितीये तुम्हाला. कशाची जाहिरात आहे ती? बोलो जुबा केसरी कशाची जाहिरात आहे? विमल. विमल काय? गुटखा. बरोबर आहे ना? म्हणजे आमच्या आयकॉन आम्हाला काय सांगतायत? शहीद आझम भगतसिंगांनी या संपूर्ण भारतातील युवकांना कुठल्या प्रकारचा मेसेज दिलेला होता? अरे 7व्या वर्गामध्ये जातपर्यंत 200 पेक्षा जास्त क्रांतिकारकांच्या ऑटोबायोग्राफीज वाचल्या. आम्ही भगतसिंगांची जयंती साजरी करत असताना संकल्प केला पाहिजे, आम्ही निश्चय केला पाहिजे की आम्ही सुद्धा वाचन करणार. एक्स्ट्रा करिक्युलम स्टडीज, आम्हाला जी अभ्यासक्रमाला पुस्तक